आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून शीतल तेजवानी हिच्या संदर्भात। शीतल तेजवानींनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे। शीतल तेजवानीला पुन्हा एकदा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। बावधन पोलिसांनी शीतल तेजवानी हिला ताब्यात घेतले। यावेळेस तेजवानीनं जामिनासाठी अर्ज केलेला आहे। आधी पुणे पोलिसांच्या ताब्यात शीतल तेजवानी होती आणि त्यानंतर आता बावधन पोलिसांनी शीतल तेजवानी हिचा ताबा घेतलाय। अमेडिया कंपनी जमीन घोटाळा प्रकरणी तेजवानीचा ताबा हा बावधन पोलिसांनी घेतलेला आहे। शीतल तेजवानीला बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। यावेळेस तेजवानीनं जामिनासाठी अर्ज केलेला आहे। अमेडिया कंपनी जमीन घोटाळा प्रकरणी तेजवानीचा ताबा हा बावधन पोलिसांनी घेतलाय। न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तेजवानी हिनं अर्ज केलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत। रोहन, अगदी बरोबर आहे। खरं तर शीतल तेजवानी हिचा ताबा जो आहे तो बावधन पोलिसांनी घेतलेला पाहायला मिळतो। त्यापूर्वी जो आहे तो जामीन अर्ज जो आहे तो शीतल तेजवानींनी केलेला पाहायला मिळत होता। कारण तर कालच पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जी आहे ती शीतल तेजवानी यांना न्यायालयीन कोठडी दिलेली होती, पोलीस कोठडी दिलेली नव्हती। परंतु शीतल तेजवानी आता जी अटक होती ती पुणे पोलिसांच्या अंडर होती, जो की गुन्हा खडक पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला होता। आणि आता जे आहे ते बावधन मध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत बावधन पोलीस स्टेशन या ठिकाणी जो दुसरा गुन्हा शीतल तेजवानीवर दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते बावधन पोलिसांनी आज सकाळीच शीतल तेजवानी यांचा जो आहे तो ताबा घेतलेला आहे। कारण यापूर्वीच प्रोडक्शन वॉरंट जे आहे ते प्रोडक्शन वॉरंटसाठी अर्ज जो आहे तो बावधन पोलिसांनी केलेला होता। म्हणजे इकडची पोलीस कोठडी संपली की लगेच आम्हाला शीतल तेजवानीचा ताबा रोहन यांचा आवाज पोहोचत नाही, पुन्हा एकदा रोहन यांच्याकडे जाऊ। तर शीतल तेजवानी हिनं जामिनासाठी अर्ज केलेला आहे। आधी पुणे पोलिसांच्या ताब्यात तेजवानी होती, त्यानंतर बावधन पोलिसांनी शीतल तेजवानी हिचा अधिक चौकशीसाठी ताबा घेतलाय। मात्र शीतल तेजवानी हिनं जामिनासाठी अर्ज केलाय। न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तिनं हा अर्ज केलाय। शीतल तेजवानीला आता बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तिची अधिक चौकशी ही बावधन पोलीस करणार आहेत। अधिक माहिती घेऊया, रोहन पुन्हा आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, बावधन पोलिसांनी ताबा घेतल्यानंतर त्याची काही काळ चौकशी केलेली माहिती सध्याच्या घडीला मिळते। आणि त्यानंतर पौड कोर्टामध्ये जे आहे ते शीतल तेजवानीला काही वेळापूर्वी हजर केलेलं आहे। आणि पौड कोर्टामध्ये हजर केल्यानंतर बावधन पोलिसांनी पुन्हा एकदा शीतल तेजवानीची जवळपास 10 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती मागितल्याची माहिती मिळते। जी रिमांडची कारणं दिलेली आहेत ती कारणं काहीशी मिळती जुळती आहेत। पुणे पोलिसांनी ज्यावेळेस रिमांड मागितलेला होता त्यावेळी अशाच प्रकारची कारणं सांगितलेली होती की शीतल तेजवानी यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे हा संपूर्ण व्यवहार केलेला आहे। महाराष्ट्र शासनाची जमीन जी आहे ती विकताना काही पद्धतीने अनेक कागदपत्र जे आहेत ते बोगस पद्धतीने बनवलेले आहेत, त्यामुळे त्याबाबत चौकशी करायची आहे। त्याचबरोबर अमेडिया कंपनीने ज्या पद्धतीने या सगळ्यामध्ये मुद्रांक शुल्क भरलेलं नाहीये त्या मुद्रांक शुल्कावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये ताशेरे जे आहेत ते कोर्टासमोर सरकारी वकिलांनी मांडलेले पाहायला मिळत आहेत। परंतु त्याला डिफेंड करताना जे भिसे म्हणून शीतल तेजवानीचे वकील होते त्यांनी सांगितलंय की मुद्रांक शुल्क जो आहे तो जो खरेदी करतो तो भरतो, त्यामुळे शीतल तेजवानींचा रोल यामध्ये काही नाहीये, त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती भिसे म्हणून जे शीतल तेजवानींचे वकील आहेत त्यांनी कोर्टामध्ये केलेली आहे। अगदी काही मिनिटांमध्ये पौड कोर्टाकडून जो आहे तो या सगळ्या संबंधाचा निकाल येणार आहे। नेमकी पोलीस कोठडी किती दिवसाची दिली जाते की न्यायालयीन कोठडीमध्ये शीतल तेजवानींची रवानगी केली जाते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। जगदीश, रोहन, तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।